या चाऱ्याचा काय फायदा होईल असं वाटतं? चाऱ्याचं 100% खत बनणार. म्हणजे आता पूर्ण 1.5 महिन्यात पुजलेला आहे चारा. हे आता ह्या ठिकाणी ह्या शेतकऱ्यानं चाऱ्याचं आच्छादन केलंय. याच्यामुळं हे आता लोक सरडाय बरं का, आणि याच्यामुळं पाणी कमी लागतंय. आपल्या गावालाच पूर्ण गावालाच पाणी कमी पडतं. तर हे 1.5 महिना याला मक्काला झाला आणि अजून याला 2 महिने पाणी लागणार आहे. म्हणजे बरोबर. आता चालू आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर, 10 जानेवारीला याचं पाणी बंद होईल. आणि आपलं 15 जानेवारी नंतर पाणी कमी पडलं. तो एक फायदा झाला. आणि ह्या आच्छादनाचं आपलं जे कडबा हा बाहेर नेऊन पेटून देतो आपण. तर तुम्ही या जमिनीत ठेवल्यामुळं याच्यात एकदा जीवाणू तयार होते आणि गांडोळाची संख्या वाढते आणि आपल्याला पाणी कमी लागतं. आणि आपला जो बाहेर जायचा खर्चय तो बी वाचला आणि आपली मक्का लवकर लागली. याच्यामुळं हे जे मक्काचं ताट आहे याला, आणि पुन्हा उष्णतेचा काळ, पूर्ण ऑक्टोबर हीट याला मिळाली. पूर्ण म्हणजे ऑक्टोबर मध्ये ऊन तापतं, त्याच्यामुळे मक्का थोड्या उष्णतेमुळे लवकर येत्या. आणि आता आज आपलं 13 नोव्हेंबर आहे, तर हे त्याला आता थंडी सुटली. तर हे सगळे 40-45 दिवस मिळाल्यामुळं याची ताटाची साईज बघा. या आच्छादनामुळं याच्यामुळं ताटाचं अंतर आणि याची जाडी बघू शकता. याची जाडी बघू शकता. हे आच्छादनामुळं आणि लवकर लागवडी केल्यामुळं उष्णतेच्या काळ याला भेटल्यामुळं याचा हा फायदा झाला. याला खत बी कमी लागणार आहे. आता भविष्यात पुढच्या वर्षी जर तुम्हाला पीक घ्यायचं, समजा कापूस घ्यायचे, तूर घ्यायची, सोयाबीन घ्यायचं, तर हे याचं खत हे याला पाण्यात बचत झालीच झाली. पण पुढच्या वर्षीचं जे पीक घ्यायचं आपल्याला, म्हणजे उदाहरणार्थ कोणतं घ्या, कापूस, सोयाबीन, मक्का, तर हे याचं किती मोठं शेणखताचं आपण जे एकरी 3-4 टायले टाकतो, तर ऑटोमॅटिक आपल्याला हे फुकटचं भेटलं. याच्यामुळे आपलं उत्पन्न वाढणार आहे. असंच बरं, तू आता लोक काही शेतकरी आले का, पाहिलं काय ना काय बोलणार ते? बरेच शेतकरी आले. सगळ्यांना चांगलं वाटलं. आणि आता ते आपलं बघून बी निश्चित करतील असं 2-4 जण म्हटले. असं का? नाही, अजून आपलं काही शेतकऱ्यांनी केलेलं आहे आपल्या गावामध्ये. तर त्यात ज्ञानेश्वर देशमुख आहे, अमोल आप्पासाहेब आहे, संतोष प्रभाकर पिंपळे आहे, अजून काही शेतकरी आहे. आणि माझे स्वतःची पण माझं सोयाबीनचं शेत आहे, त्याच्यामुळे त्याच्यात कडबा नाही. पण या बाकीच्या शेतकऱ्यांनी केलं आणि आपल्या गावात एक चर्चा सुरू झाली की बा यासारख्या पद्धतीनं, आणि एकनाचा ताला त्याच्यात ठेवला, त्याच्यामुळे एकनाची मक्का चांगली असे गुपचूप लोक पाहून जाऊ राहिले, तुला माहित पण नाही. हे पण चांगली गोष्ट केली. असे सगळ्यांनी करा अशी अपेक्षा आहे. आणि याचं एक आपल्या गावाला उदाहरण झालं. एक तर खर्च बसला आणि मक्काची साईज आज टाकायची चांगली. म्हणजे तुमचा जर धांडा मोठा असेल ना, तर तुमचा उद्या कांदोड बी मोठं पडणार आहे. तर किती मोठा फायदा झाला. तर गावकरी मंडळींनी जे जे मक्का लावतात किंवा आपले पाहुणे गावळे, आपण त्याचा थोडा पाकचार करायला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. कधी कधी काय होतं, आपले शेतकरी चांगले बी झालं दुसऱ्याला सांगत नाही. बरोबर. तर आपण शेजाऱ्याला सांगितलं पाहिजे, आपल्या दोस्त मित्राला सांगितलं पाहिजे, पाहुण्या गावड्याला सांगितलं पाहिजे. आणि आपल्या बरोबर त्याचा बी फायदा झाला. एक जात, शेतकरी जात आपण एक समजा, ते कोणत्या समाजाचे असो, शेतकरी म्हणून आपण एकमेकाला ज्या चांगल्या गोष्टी त्या सांगितल्या पाहिजे. तर तो ज्या शेतात चांगलं झालं तर तो अभिनंदन. सरपंच या नात्यानं बी मी पण स्वतः हे साठी करतो, त्या 2 नात्यानं तुझं अभिनंदन करतो. असे तुला सोबती व्हाव आणि आपल्या गावची भरभरती व्हाव अशी आमचे मार्गदर्शक श्री गावचे प्रथम नागरिक गणेश बाप्पू पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतो आणि करत राहतो.